काल काय झालं माहितीये का, मी एका ठिकाणी गेलो होतो. मला पाहिजे होता फ्लॉट खरेदी करायचा होता. मी तिथं फ्लॉट खरेदी करायला गेलो. ऍक्च्युली फ्लॉट बघण्यासाठीच गेला होता. मला तिथं समजलं फ्लॉट विकणारा काय म्हणतो, सर हा फ्लॉट एकदम भारी आहे, याच्यामध्ये आपण किती पण मजली बांधू शकता. पण मला मजल्याचं नाही पाहिजे ना, मला एरिया पाहिजे. मला एरिया जर एकदम सफिशियंट असेल तर मी तिथं बांधू शकतो 3 BHK 4 BHK. मला काय म्हणतो, तो 750 स्क्वेअर फीटचा एक फ्लॅट आहे सर, याच्यामध्ये आपण 3 BHK बांधू शकता. पण मला माहित होतं ना, आपण इंजिनियर आहे, आपल्याला समजलं पाहिजे की कोणत्या एरियामध्ये किती BHK बसेल. बघा, मला काय पाहिजे होती रिक्वायरमेंट 4 BHK मला रिक्वायरमेंट पाहिजे होती ते फ्लॅटवरती. तुम्हाला काय म्हणायला समजलं पाहिजे की मिनिमम 4 BHK साठी आपल्याला 1800 ते 2000 स्क्वेअर फीटची जागा लागते, मगच आपलं 4 BHK बसेल. पण तो काय म्हणतो 750 स्क्वेअर फीटचा आहे. 750 स्क्वेअर फीट मध्ये किती बसणार आहे आपलं, लेसले 1 BHK बसेल. 1 BHK पण बसेल, ते पण किती कंजेस्टेड एरियामध्ये. आपल्याला कंजेस्टेड नाही पाहिजे, आपल्याला नो कॉम्प्रोमाइज. त्याच्यासाठी आपल्याला एरिया माहित असलं पाहिजे. 1 BHK साठी 700 पर्यंतचा एरिया आपल्याला सफिशियंट असतो आणि 2 BHK साठी आपल्याला 700 ते 1000 स्क्वेअर फीटची जागा सफिशियंट असते आणि 3 BHK साठी आपल्याला 1000 ते 1800 पर्यंतची जागा आपल्याला पाहिजे असते मिनिमम. आणि 4 BHK तर मी तुम्हाला सांगितलंच आहे. अशा प्रकारे आपण कुठेही फ्लॉट खरेदी करायच्या अगोदरच खात्री करून घ्या की आपल्याला किती रिक्वायरमेंट आहे, मगच आपण खरेदी करा.